कोलकातामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता। ही घटना ताजी असतानाच अशीच एक धक्कादायक घटना बदलापूर शहरात घडली। बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील 4 वर्षाच्या 2 मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला। या संपूर्ण प्रकाराचे पडसाद आता राज्यासह देशातही उमटत असताना राज्यात गेल्या काही दिवसात अशाच प्रकारचे अनेक प्रकरणं पुढे आलेली आहेत। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील ही घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तमसावाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवरती अत्याचार झालाय। तर दुसरीकडे अमरावती शहरातील चपराशीपुरा भागातील मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 13 मध्ये पीटी शिकवणाऱ्या शिक्षकानं 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत विनयभंग केलाय। त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय। बदलापूर आणि अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील ही घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तमसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवरती अत्याचार झालाय। अकोला शहरातल्या ओकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये हद्दीतील हिंगणा तमसवाडी इथं ही घटना घडली आहे। तेहलारा तालुक्यातील कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते। त्यानंतर त्यांनी मुलीला नातेवाईकांकडे ठेवून ते बाहेर गेले होते। याच संधीचा फायदा घेत मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई यानं तिच्यावरती बळजबरी करत अत्याचार केलाय। दरम्यान घडलेला सर्व प्रकार 10 वर्षीय मुलीनं आई वडिलांना सांगितला। त्यांनी लगेचच अकोटफैल पोलीस स्टेशन गाठलं। त्यानुसार या प्रकरणात पोलिसांनी रात्री 376 जुना कायदा अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। प्रकरणातील संशयित आरोपी यश गवई याला देखील अटक केलेली आहे। आज सकाळी 4 वाजता हा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान अशीच एक संतापजनक घटना अमरावतीमध्ये घडली असून यात 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत पीटी शिकवणाऱ्या शिक्षकानं विनयभंग केल्याची घटना उजेडात आली आहे। अमरावती शहरातील चपराशीपुरा भागातील मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 13 मधील ही घटना आहे। या प्रकरणी आरोपी शिक्षकावर विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला रात्री अटक करण्यात आली आहे। तर हे प्रकरण उजेडात येताच परिसरात संतापाची लाट उसळलेली आहे। अल्पवयीन मुलगी ही शाळेत गेली तेव्हा शाळेच्या ब्रेक दरम्यान ती आजारी पडल्यानं तिला वर्गात बसवलं होतं। तेव्हा सगळे मुलं मुली तिच्या भोवती गोलाकार जमले। तेव्हा पीडित विद्यार्थीनं सर्वांच्या मागे उभी होत आणि तिच्या मागे पीटीचे शिक्षक उभे राहिले। दरम्यान पीडित विद्यार्थिनीचा या शिक्षकानं विनयभंग केला। यापूर्वी सुद्धा याच शिक्षकानं पीडितेला असाच प्रकार करत चल बाहेर फिरून येऊ असं म्हटलं होतं। हा सगळा प्रकार पीडित विद्यार्थिनीनं आपल्या आईला सांगितला। तेव्हा 22 तारखेला फिजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि पीटी शिक्षक रियाज सर याच्यावरती विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून रात्री त्याला अटक करण्यात आलेली आहे।